डहाणूत मागील आठवड्यात 2 गटात झालेल्या वादानंतर मंत्री नितेश राणे यांनी आज काही हिंदू कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। डहाणूच्या पटेलपाडा परिसरात मागील आठवड्यात फटाके फोडण्यावरून आणि मदरसाच्या अनधिकृत बांधकामावरून 2 गटात वाद झाला होता। त्यानंतर दोन्ही गटातील काही जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी कारवाई केली होती। मात्र आज नितेश राणे यांनी डहाणूत जखमी हिंदू बांधवांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। तसंच यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर जोरदार टीका करत इशाराही दिलाय। आज आपल्या डहाणूमध्ये येऊन आपण सर्व आमच्या हिंदू समाजाच्या बंधू भगिनींना आज आवर्जून भेटण्यासाठी आलेलो आहे। भेट कशासाठी होती आणि कोणाच्या जिरवण्यासाठी होती हे आपल्याला माहितीच आहे। काही लोक इथे लायकीप्रमाणे जास्त गोळा व्हायला लागलेले आहेत। ते विसरून गेले जे काही जिहादी मानसिकतेचे काही हिरवे साप जे इथे काही गोळा झालेले आहेत ते विसरून गेले आहेत की हे आमचं हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभावची पिपडी आम्ही वाजवणार नाही। हे गंगा जमुना तहजीब टाका कुठला तरी भोकात आमच्या इथे चालणार नाही। या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्या जणांना मोजलं जाणार। आणि आज या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार तुमच्यासारख्या असंख्य हिंदू समाजाच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे। मी इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही, पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो हे लक्षात ठेवा। म्हणून कोणी जे कोण माझं भाषण ऐकत असतील, कारण का मला माहिती आहे मस्जिद में चुप चुप के मेरा भाषण सुनते हैं सब लोग। तो तुम अच्छी तरह से सुन लो, ये डहाणू के तुम्हारे अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये हमारा हिंदू राष्ट्र है। इधर चाहिए उतना तुम पैर फैला नहीं सकते लैंड विहार के नाम पे। जिथे पाहिजे तिथे तुम्ही तुमचे खळग उभे करू नाही शकत, जिथे पाहिजे तिथे मदार उभे करू नाही शकत। आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालणार, तुमचा शरिया लागू कायदा नाही लागणार इथे। ते शरिया कायद्याची एवढी तुम्हाला खात असेल ते जावा तुमच्या इस्लामाबाद कराची मध्ये, तुमच्यासारखी घाण आम्हाला इथे नकोय। इथे राहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान माना। आमच्या या हिंदू समाजाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं, माझ्या एक हिंदू भावाच्या डोक्यावरती काय पट्टी लावली आहे, उसका तो चुन चुन के हिसाब लिया जाएगा हे लक्षात ठेवा। मी इकडे असलेल्या प्रशासनाला पण सांगेन, कोणाचं सरकार आहे हे लक्षात ठेवा। या हिंदू समाजाने 2024 ला हिंदुत्वादी विचाराचं सरकार म्हणून आम्हाला निवडून दिलंय, कुठल्या गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी आम्हाला निवडून नाही दिलाय। म्हणून आम्ही जे काय करतोय ते या हिंदू समाजासाठी पहिला करणार हे प्रशासनाच्या काही कावळ्यांनी लक्षात ठेवावं। माझ्याकडे काही नावं आली आहेत, भेटलोय त्यांना माझ्या भाषेत। आता जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा जो काही कार्यक्रम करायचा
मुख्यमंत्री साहेबांना करून निश्चित पद्धतीने करील हे लक्षात ठेवा. पाहिजे तसा नगरपालिकेमध्ये बसतात, कोण पोलीस खात्यामध्ये बसतात. पोलीस खात्यामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं, मोजक्या काही 1-2 अधिकाऱ्यांमुळे आमचं पोलीस खातं बदनाम होता कामा नये. आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ते खातं आहे म्हणून कोणालाही आमच्या फडणवीस साहेबांचं नाव खराब करायला आम्ही देणार नाही. म्हणून वेळेत जे काय आता तिथे स्ट्रक्चर बघून आलोय, मदरसाच्या नावाने जे काय खळगं उभं केलंय ते वेळेत अगर उभं केलं नाही तो फिर देवा भाऊ का बुलडोजर इधर आना पडेगा. आणि मग तुमचे नाही येणार मुल्ले मौलवी वाचवण्यासाठी कोणालाही लक्षात ठेवा. मग आम्हीच असणार भगवादारीचे, आम्हीच असणार इथे. म्हणून जे नियम कायदे आहेत ते प्रत्येकाने पाळावे. आमच्या सणासुदीमध्ये आम्ही आमच्या दिवाळीच्या वेळेस आम्ही अगर आमच्या घराच्या बाहेर पण अगर फटाके वाजवणार नाही तर मग काय तुमच्या शुक्रवारी वरती आलेल्या सिलेंडरच्या खाली वाजवायचे काय? मग तिथे सिलेंडरच्या खाली फटाके लावले तर फुटले तर आम्ही काय करायचं? त्याला काय आहे औषध? मग यापेक्षा तुम्ही तुमचे सिलेंडर तुमच्या इकडे उभे करा, आम्ही आमच्या इथे फटाके फोडतो. आम्ही नाही करत अशी मस्ती तुमच्या ईद आणि मोहरमच्या वेळी करतो काय आपण? गपचूप करतात का त्याला त्यांच्या मिरवणुका आणि सगळ्या काय त्यांचे जुलूस? अगर धारूच्या हिंदू समाजाने ठरवलं तर एक पण इथे जुलूसची मिरवणूक निघणार नाही, एवढी ताकद या सगळ्यांमध्ये आहे. पण आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्ही जर तुम्ही जसं आपल्या सणासुदी साजरा करतात, तुमच्या ईद आणि मोहरम साजरा करतात, तसं आम्ही पण आमच्या दिवाळी आणि आमचे सण साजरा करतो. मग तिथे काही मस्ती होता कामा नये. म्हणून काही गोष्टी मी इथे जेव्हा आलो तेव्हा काही लोकांना समजलं पाहिजे. मी असाच येत नाही, मी व्यवस्थित तयारीमध्ये येतो, एक लक्षात ठेवा. आणि म्हणून यापुढे माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही माझ्या तरुणाकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मग तिसरा डोळा उघडायला लागेल, एक लक्षात ठेवा. हे जास्त लोकांना नाही परवडणार. आम्हाला वातावरण बिलकुल खराब नाही करायचंय. म्हणून जे जे अनधिकृत जे काही खळगे मदरसाच्या नावाने बांधून ठेवले ते योग्य वेळे काढून टाका. मी इकडच्या प्रशासनाला पण नगर परिषद प्रशासनाला पण सांगेल, कायदा जो तुम्ही हिंदूंना लावता तोच अन्य लोकांना मुसलमानांना तुम्ही लावला पाहिजे. एकाच लोकांना कायदा आणि दुसऱ्या लोकांना सगळं बेकायदे धिंगाणे घालायला नाही द्यायचे इथे. म्हणून या निमित्ताने आपण सर्वजणांना मी एवढाच विश्वास देतो की सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक हिंदू समाजाचा नागरिक म्हणून तुम्हाला विश्वास देतो ते कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. एवढी ताकद तुमच्या ह्या निवडलेल्या सरकारमध्ये. काही चिंता करू नका, तुम्ही बिंदास राहा इथे. कुठले काय मागे पुढे असेल तर जसं आज आलो ते नुसतं ट्रेलर दाखवण्यासाठी आलो, पुढच्या वेळी पिक्चर दाखवण्यासाठी पण तो 2 गटात वाद होण्याची काय पार्श्वभूमी होती ते समजलं पाहिजे. अगर इकडच्या हिंदू समाजाला आपल्या घराच्या बाहेर पण फटाके लावण्यासाठी अगर कोण परवानगी देत असेल किंवा कोण त्याच्यामध्ये अडवाअडवी करत असेल, म्हणून तर मी बोललो ना, हे कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाहीये, हा आमचा हिंदू राष्ट्र आहे. इथे प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजात साजरे होणार. आणि मुळामध्ये त्याच्या इमारतीच्या वर जिथे मी आता घरात जाऊन आलो ते वरती जे अनधिकृत सगळं पूर्ण बांधकाम अनधिकृत आहे आणि ते वाचवण्यासाठी लँड जिहाद करण्यासाठी आमच्या हिंदूंना तिथून पळवण्यासाठी ही सगळी नाटकं चालू आहे. ही काय आम्ही सहन करणार नाही. आपण सांगितलं की त्या ठिकाणी अतिक्रमण नगरपालिका आता ऍडमिनिस्ट्रेटर आहे, संबंधित मुख्याधिकाऱ्याला त्याची सगळी चूक मी समजवलेली आहे. थोडा कायदा कदाचित तो विसरला होता, कायद्याची पण आठवण करून दिलेली आहे. आता अगर पुढची कारवाई केली नाही तर आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे.
शेवटी जो न्याय जो नियम हिंदूंना लागतो तो अन्य लोक धर्मांना पण लागतो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मानणाऱ्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण इथे राहतोय. म्हणून जो कायदा सगळ्यांना समान आहे. म्हणून तुम्ही आता पुढे पुढे बघा होतं काय. जेव्हा तुटेल तेव्हा तुझ्याकडे ब्रेकिंग न्यूज चालेल ना बाबा. थांब जरा. दादा मला सांगा, आज देखील डहाणू किंवा पालघर या भागातील मोठ्या प्रमाणावर मच्छीमार आहेत ते पाकिस्तानमध्ये अडकले. नक्कीच मच्छीमार जे आहेत ते शेकडोच्या संख्येने पाकिस्तानी जेलमध्ये आहेत. सरकार अरे याबाबत थांब ना बाबा. कशाला उगा या मच्छीमारांची सुटका करण्यात सरकार कुठे एक लक्षात घ्या. त्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या डहाणूच्या मच्छीमारांसंदर्भात आपण जे बोलताय ना, हे पाणी टाकायला सांगा ना.